हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। वाशिम शहरातील चौकाला किंवा रस्त्याला राघोजी भांगरे यांचे नाव द्यावे। जागतिक आदिवासी दिनी आदिवासी कोळी महादेव एकता प्रतिष्ठानची मागणी। बुधवारी संपूर्ण जगात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। त्या अनुषंगाने आदिवासी कोळी महादेव प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण आदिवासी समाज बांधव यांच्या वतीने वाशिम शहरामध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी वाशिम ग्रामपंचायत सभागृहामध्ये झालेल्या सभेत आदिवासी कोळी महादेव प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष हर्षल अस्वले यांनी ग्रामपंचायत अधिकारी वैभव पडवळ यांना लेखी निवेदन देऊन वाशिम शहरातील चौकाला किंवा रस्त्याला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात यावे अशा मागणीचे लेखी निवेदन देत मागणी केली आहे। बुधवारी दुपारी 1 वाजता आदिवासी समाज बांधवांकडून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। वाशिम पूर्व छत्रपती संभाजी महाराज चौक येथून रॅली सुरू होण्यापूर्वी वाशिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेबाबत बॅनर घेऊन अंमली पदार्थ सेवन विरोधी घोषणा देत जनजागृती केली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष हर्षल अस्वले आणि आदिवासी बांधवांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शास्त्री कॉलनी येथे बाबासाहेबांना अभिवादन केले। पुढे रॅली वाशिम पश्चिम बाजारपेठ सावरकर नगर अंबिका नगरातून स्टेशन रोड ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात रॅलीचे विसर्जन करण्यात आले। यावेळी आदिवासी बांधवांनी चौकात पारंपरिक तारपा नृत्य सादर केले। सायंकाळी 4 वाजता वाशिम ग्रामपंचायत सभागृहामध्ये झालेल्या सभेत आपल्या आदर्शांना अभिवादन करून सभेस सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ विलास धोंडू जगे, संदीप पाटील, अरुण भांगरे, युवराज बांबळे, ग्रामपंचायत अधिकारी वैभव पडवळ, आदिवासी कोळी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष हर्षल अस्वले, उपाध्यक्ष तथा नायब तहसीलदार शंकर डामसे, सचिव रामनाथ साबळे, खजिनदार अनंत कोरडे, सल्लागार रमेश गुंड, सदस्य रवी घारे, प्रकाश भांगरे, योगेश गुंड, कृष्णा खाडे, गोरख भानकोळी, राहुल रेडे, प्रथमेश कोरडे आदी उपस्थित होते। सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आदिवासींमध्ये परिवर्तन व्हावे यासाठी प्रबोधन केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे उपसचिव अर्जुन भांबेरे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज आवारी, गुरुनाथ खोरगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मारुती खाडे यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी कोळी महादेव प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि आदिवासी समाज बांधव यांनी विशेष परिश्रम घेतले। छत्रपती शिवाजी महाराज माणसाला माणूस म्हणून समजणारे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सह्याद्रीचा छावा नरवीर शूर शार्दूल, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि इंग्रजांना सळोटीपण करून सोडणारे बिरसा मुंडा या सर्वांच्या प्रतिमेस मी या ठिकाणी अभिवादन करून प्रास्ताविकास सुरुवात करतो। त्या अर्थाने खऱ्या समस्या काय आहेत, आपल्या धर्माचं परिवर्तन व्हायला लागलंय। मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी अनेक प्रकारचे आपले आदिवासी बांधव कोकण आहेत, वारली आहेत, मल्हारपुरे आहेत, कातकरी आहेत। तिथे त्या ठिकाणी ख्रिश्चन समाजाचे काही त्याला आपण प्रवचनकार म्हणत असतो, प्रचारक येतात आणि ते त्या लोकांना आमिष म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या गरजा ओळखलेल्या आहेत। आपण दुःख याचं आहे की आपण आपल्या समाजाच्या गरजा ओळखू शकत नाही आणि त्या गरजा शासनापर्यंत पोहोचवायला आपण कमी पडत आहोत। त्याचे अनेक कारण आहेत, परंतु हे धर्म परिवर्तन होत आहे, ही सुद्धा एक फार मोठी समस्या आहे।
बंधू आणि भगिनींनो, शैक्षणिक समस्या आहेत, सामाजिक समस्या आहेत, राजकीय समस्या आहेत, अनेक प्रकारच्या समस्या आहेत. या समस्या, त्यानंतर आदिवासी स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार. पैसे दिलं की आदिवासी स्त्रीवर कितीही मोठ्या प्रकारचे अत्याचार झाले ना, तुम्ही 2-4 लाख द्या, त्या स्त्रीची किंमत तेवढीच याची आपल्याला सर्वांना, ही आपली आबरू आहे, ही आपली कोणीतरी दिवसा ढवळ्या आपल्या नजरेसमोर लुटून नेत आहे. याचं इतकं मोठं दुःख आहे आणि हे काटे प्रचंड अंगाला झोंबतात, वेदना आहेत या आपल्या समाजाच्या. आपल्या डोळ्यासमोर त्या भगिनीची इज्जत लुटली जाते आणि 2-4-5 पैशावर तिची कवडी मोलाने किंमत होऊन तिला शांत बसायला सांगितलं जातं. आणि सगळ्यात मोठं दुःख हे आहे की आपल्याच बांधव त्यासाठी सहकार्य करत असतात. फार भयानक समस्या आहेत. आदिवासी तरुणांची होणारी फसवणूक. तुम्हाला नाईटीचे पैसे दिले की तुम्ही गुंग झाले. कुणाचा तरी प्रचार प्रसार करण्यामध्ये तुमचा वेळ सगळा दौडून गेला. तुम्ही तुमचं आयुष्य सतरंज उचलण्यात पाण्याला लावलं. आता तरी जागृत होणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आदिवासी क्रांतिकारक जयंती, पुण्यतिथी हे दरवर्षी सालाबादप्रमाणे हे मंडळ सतत साजरं करत असतं आणि त्यासाठी समाजाला जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न करून समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करत असतं. वाघबारशीसारखे सामाजिक परंपरेचे कार्यक्रम, उपक्रम हे मंडळ राबवत असतं, त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. दुःखाची गोष्ट आहे की खायला असलं की गर्दी पेलवता पेलवत नाही आणि खायला नसलं की आम्हाला जबरदस्ती त्यांना बोलवावं लागतं. असं नको आहे. खरं म्हणजे विचार खायला मिळाले पाहिजे. आपली भूक भागलेली आहे, पोटाची, डोक्याची भूक भागलेली नाहीये आणि तीच आपल्या संपूर्ण समाजाला आज गरजेचे आहे. त्यासाठी हे मंडळ अविरतपणे आपलं कार्य करत आहे. मला असं वाटतं आपण प्रत्येकाने अशी माणसं जोडत जावी, मंडळाच्या सोबत आपण घेऊन यावं. समाजासाठी काम करतो आणि खऱ्या अर्थाने आपण देखील जर समाजासाठी एकत्र आलो तर मग कोणताही समाज असो, मग त्या समाजाच्या अडचणी आपण त्या व्यासपीठावर असलेल्या मोठ्या मान्यवरांच्या समोर मांडल्या गेल्या पाहिजे. आताच आमच्या सरांनी सांगितलं की मला निवेदन दिलं ग्रामपंचायतीला की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नाव देण्याचं कोणत्याही रस्त्याला, किंवा मला असं वाटतं कोणत्याही रस्त्याला न देता एखादा चांगला रस्ता भविष्यात ग्रामपंचायतीमार्फत किंवा अन्य कोणत्याही शासकीय योजनेमार्फत झाल्यास मी याची नक्कीच भविष्यात याची नोंद घेईल आणि यावर सविस्तरपणे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत चर्चा करू, आपल्या वरिष्ठांमार्फत चर्चा करून यावर कुठेतरी चांगल्या पद्धतीने आपण नाव देण्याचा प्रयत्न करू आणि न्याय देण्याचा देखील प्रयत्न करायचा शब्द मी या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर मी देतो. त्याचप्रमाणे मी एक सांगू इच्छितो आपल्याला की ज्यावेळेस वरिष्ठ आपल्याला समाजासाठी एकत्र येण्याची ज्या वेळेस आपणास आव्हान देत असतात, मगाशी सरांनी सांगितलं की गर्दी खूप कमी आहे परंतु दर्दी प्रेक्षक इथं आहेत. खरं तर गर्दीची गरज नाही. ज्याला जाणीव आहे, ज्याला समाजाची जाणीव आहे तो या ठिकाणी उपस्थित आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.